अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला पुढे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुढे रे कशाचे. काळाच्या गाळेत त्याला भय रे कशाचे. त्याला पुढे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील मत्ती लिखित शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनात आपण असे वाचतो की, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. पापामुळे माणसाची आध्यात्मिक दृष्टी कमकुवत होते. स्वर्गीय गोष्टी आणि देवाच्या कल्पना करणे त्याच्यासाठी अशक्य व कठीण आहे. अशा अंधारामुळे त्याच्या जीवनात कोणतेही मार्गदर्शन नसते. मनुष्य स्वतःच्या विचाराला व कल्पनाला प्रकाश समजतो आणि स्वतःची मोठी फसगत करून घेतो. त्याचा हा प्रकाश अंधार आहे म्हणून परमेश्वर म्हणतो तो अंधार किती मोठा आहे. या अंधारातून माणसाला वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने माणसाच्या पापाचे ओझे स्वतःवर घेतले. त्याची शिक्षा सहन केली आणि वधस्तंभावरती बलिदान झाले व 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठले, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळते. त्याचे आध्यात्मिक डोळे उघडे आहेत आणि त्याच्या जीवनाचा उद्देश आणि हेतू देवाला संतुष्ट करणे हा आहे. त्याच्या जीवनात खरा प्रकाश आहे आणि तुम्हालाही असा खरा आध्यात्मिक प्रकाश मिळो हीच तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना. आमेन. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला पुढे रे कशाचे.